नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आपण आज आलेले आहोत आणि या देहू गावात जगद्गुरू तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आज वारीतल्या या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. आता आपण 5 पांडव कृपा सुताराळी देहूगाव इथे जाऊन नीलम विशाल मोरे या वहिनींना भेटणार आहोत. मोरे तुकाराम महाराजांचं वंशज आणि या कुटुंबातच जाऊन आज त्यांना आपण बोलतं करूया, त्यांच्या आठवणी जाणून घेऊया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया मोरे कुटुंबांना. पण त्यापूर्वी दर्शन घेऊया जगद्गुरू तुकाराम महाराजांनी. चला मंदिरात जाऊ. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला आधार देतो काठ. विशालरावांसोबत चालते मी सुखी संसाराची वाट. काय सांगता? द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. आई, नमस्कार. वडील, नमस्कार. ननंद, नमस्कार. ननंद, त्या पण ननंद. हे नंदावे, नमस्कार. ते 2 नंबर नंदावे, मोठे नंदावे. बर. ही भाचे सून, जाव, नमस्कार. दीर, आजी, हां. मामी, चुलती, हो. भाऊजे, हो. ती मैत्रीण, ती सुनबाई नमस्कार. आणि हे सगळे भाचे. नमस्कार. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा, हो हो हो. हा छोटा वा. आणि हा पुतण्या. नमस्कार. काय म्हणजे वारीच सुरू झाली असं वाटायला लागलं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय छान वातावरण आहे, हो की नाही? तुमचं बालपण कुठलं? देऊ. देहू. कारण जगद्गुरू तुकाराम महाराज आणि महाराजांचं आत्ता म्हणजे दर्शन घेतलं आम्ही आणि ते दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिरातनं तुमच्या घरात थेट आलेले आहोत. या घराचं एक वेगळं अलौकिक असं नातं आहे. काय सांगाल त्या नात्याबद्दल आधी तुम्ही? इसवी सन 1200 मध्ये आमचे मूळ पुरुष विश्वंभर महाराज हे देहूमध्ये आले. महाराजांच्या 8 पिढ्या अगोदर. त्यानंतर त्यांनी हा पालखी सोहळा वगैरे चालू केला. 8 पिढ्यानंतर महाराज जन्माला आले. तिथून पुढे आमची वंशावळ वाढत चाललेली आहे. आमची 11वी पिढी आहे. 11वी पिढी. काय मस्त ना, अशा घरात यायला मिळालं आम्ही किती भाग्यवान. आणि आता मला तुम्हाला विचारायचं, तुमचं माहेर कुठलं? माहेर आळंदी शेजारी चरोली म्हणून. चरोली. चरोली. तुमचं बालपण कसं गेलं? एकदम आनंदात? हो. शांत होता की धावपळ मस्ती? शांत होते. तुम्ही? हो. आणि याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. तुम्ही तुमची शाळा? देहूतच संत तुकाराम विद्यालय. तुमची ओळख कशी झाली? ओळख म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? हे बरं तुम्हीच ठरवताय हो सगळं. कसं काय? माझ्या वडिलांचे मावस भाऊ होते हां. ते आणि माझे मोठे नंदावे बरं. ते मित्र आहेत. माझ्या मावस भावाने त्यांना स्थळ सुचवलं आणि त्यातून पुढे मध्ये बघायला वगैरे आले. कोण? माझे सासू सासरे नंदावे. हा तिथे दाखवला आणि बाकीच्यांची नावं घेतली. तुम्ही काय केलं? हा तिथे दाखवला आणि सासू सासरे. आणि हे कुठे होते तेव्हा? हे नव्हते आले, हे कामाला गेले होते. काय हो? हे आलेच नव्हते पहिल्यांदा, नंतर आले. का? कुठे गेले होते तुम्ही तेव्हा? सुट्टी नव्हती मला, कामाला गेलो. घरच्यांनी पाहिलं, ते म्हटले मुलगी व्यवस्थित आहे. मग मी पाहायला गेलो परत. मग बघितलं तेव्हाच होकार झाला? हो हो.
कारण आधी घरच्यांच्या घरच्यांनीच दिला. यांनीच करायचं होतं ना लग्न. हां मग तुम्ही बोलले कधी एकत्र पहिला? नाही तिळा झाला तिळा आधी तिळा व्हायचं. आधी 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 तुम्ही नंतर हां? हे बरं आहे. आता आधी तिळा बोलले होते हो ना. हे बँकेत आले होते डायरेक्ट, मला तर माहिती नव्हतं. नोकरी करत हो. होता तुम्ही काय अकाउंट उघडायला गेले होते का? नाही, तिलाच भेटायला गेलो. अच्छा यांना भेटायला गेले होते. हे जेव्हा डायरेक्ट तुमच्या बँकेत आले तुम्हाला धक्का बसला असेल. हो बाहेरनं फोन केला, आम्ही कामावरनं सुटलोय येतोय आणि ऍक्च्युअली घरनंच आले होते. पण त्यांचा नंबर तुमचा त्यांना कसा मिळाला? माझ्या नंदेने दिलता, मोठ्या नंदेने. बरं का माझी मोठी नंद आली होती आधी. ते टिळा ठरलं होतं ना कार्यक्रमचा, मग त्याच्यासाठी साडी वगैरे घेऊन आल्या होत्या त्या. मग त्यावेळी ह्यांचा नंबर त्यांनी दिला होता मला, मग ह्यांनी फोन केला. आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा मी घाबरत होते, ह्यांचा आवाज छोटा, मीच घाबरत होते नक्की यायचं का नाही. मग म्हणजे म्हटलं मी विशाल मोरे बोलतोय, मी आलोय बँकेच्या बाहेर आहे म्हटलं. आणि मी आधी यांना व्यवस्थित पाहिलंच नव्हतं, ओळखायचं कसं, हा मेन प्रॉब्लेम होता. बापरे मग कसा सॉल्व्ह झाला? बुलेटवर होतं ना बाहेर, बुलेट माहिती आहे म्हणले बुलेटवर आहे मी. मग ओळखलं, आता आले, मग मॅनेजर लोक वगैरे आमचे होते, त्यांच्याशी ओळख वगैरे करून दिली, त्यांच्याशीच बोलले हे जास्त. आणि फक्त जाताना म्हणले जातो. तुम्ही मला सांगा यांना भेटायला गेलेले होते, यांच्याशी बोलायचं सोडून मॅनेजरशी जास्त का बोलला? नाही, तेच बोलत होते. पण मग त्यानंतर तुम्ही बोललाच नाही. नाही किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. बरं, दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने उत्तम पद्धतीने लग्न झालं. हो. आता या कुटुंबाचा उंबरठा ओलांडून घरात येत असताना काही दडपण होतं? कारण या घराबद्दल म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वंशातली ही 11वी पिढी आणि त्या कुटुंबात जाताना तुम्हाला काही दडपण होतं का? नाही. नाही. आणि आल्यानंतर आनंद होता की आपण अशा ठिकाणी जातोय, आपलं पुण्यच असेल ना. या कुटुंबातल्या सगळ्यांनी, कारण तेव्हा तुमच्यासाठी अनोळखी असतील, हो कोणी असं परिचयाचं नव्हतं ना, हे आपले थोडेसे बुलेटवर आलेले तेवढाच काय तो परिचय. मग अशा वेळेला कसं स्वागत केलं आणि कशी तुमच्या घरातली कुटुंबातली मंडळी आहेत सांगा? खूप छान स्वागत केलं. अजूनही असं वाटत नाही की माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आणि ह्यांनी नाही का खूप मन मिळवू सगळे, ह्यांनी खूप चांगली साथ दिली. प्रत्येक गोष्टीत समजून घेतात. आजपर्यंत मला कुठलीही बोलायची गरज त्यांना लागली नाही. तुम्हाला बोलायची गरज नाही. आता या ठिकाणी सगळं वातावरण पालखीचं आहे. हो. आता पालखी निघणार, कसा आहे हा कार्यक्रम, कसा असेल? वत्या सप्तमीला आपली पालखी प्रस्थान ठेवते 24 तारखेला. आणि मग 15 दिवस प्रवास करत करत पंढरपुरात आषाढी एकादशीला जाते पालखी. तो सोहळाच अगदी वेगळा असतो. हे माझे चुलते 96 साली वारले, तेव्हापासून मी वारी करतो. आणि आता विश्वस्त मंडळ सुद्धा संपूर्ण नवीन आहे. हो. बरोबर, याची जबाबदारी आता तुमच्याकडे आलेली आहे. किती महिने झाले ही जबाबदारी आली? 3 महिने झाले आम्हाला नवीन विश्वस्त बॉडी हे झालेली. कसं वाटतंय? छान वाटतंय. काही जबाबदारी आहे जबाबदारी. म्हणजे विश्वस्त म्हणून आता तुम्ही यंदा पहिल्यांदा वारीला जाणार. पहिल्यांदा वारीला जातो आणि पेलणार जबाबदारी. 100% कॉन्फिडन्स आहे. 100% महाराजांची इच्छा होती हां. ती पूर्ण होणार. काय मस्त आनंदाचं डोही आनंद तरंग अशा पद्धतीने ही वारी आणि वारीला जी सुरुवात होते आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही जे जे योजलेलं आहे त्या सगळ्याला महाराज आशीर्वाद देऊ आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडू असं म्हणत, वहिनी तुमच्यासाठी आव्हान आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या ठेवले, एक एक चिठ्ठी शोधत घरामध्ये तुमच्या आम्ही चांदीची अन्नपूर्णा अशा पद्धतीने ठेवलेली आहे, ती घेऊन यायची आहे तुम्हाला. हां, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणत वेळ सुरू झाली. सकाळचा नाश्ता पदार्थ. शोभती अंगणी तुळशी वृंदावन. 30 सेकंद झालेली आहेत, 30 सेकंद राहिली. शीतपेटी. 20 सेकंद. 10, 9. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं वहिनी, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. या पालखीमध्ये, या वारीमध्ये जिचं अनन्य साधारण असं महत्व आहे, तुळस, आणि तुम्हाला तर चांदीची तुळस आज मिळाली वहिनी, अभिनंदन. वहिनी, ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे, अभिनंदन. या माऊलीशी मगाशी आपण संवाद साधला, खूप छान गप्पा झालेल्या आहेत. पण आता घरातली मंडळी काय म्हणतायत तुमच्याविषयी ते मला जाणून घ्यायचं आहे.
मामी खूप प्रेमळ आहेत. जेव्हापासून त्या इकडे म्हणजे आलेल्या आहेत आमच्या घरी तेव्हापासून सगळं घर जेवढा आनंद होता त्याच्यात दुपटीने आनंद अजून वाढलेला आहे मामी आल्यापासून. मोठी बहीण, माझ्यानंतर 2 भाऊ, विशाल आणि योगेश. तर माझा सगळ्यात प्रिय म्हणजे माझा विशाल, हे मी त्याच्याबद्दल सांगू शकेल. आणि त्याला जे आज तो आहे ते म्हणजे नीलम. या 2च वाक्यात दोघांची मी हे सांगू शकते. आणि तिच्या येण्याने हे घर पूर्ण बदललेलं आहे. म्हणजे एकेकाळी आम्ही फार असं छोटं कुटुंब होतं, पण तिच्या येण्यामुळं आम्ही खूप, माझे वडील लक्ष्मीच्या पावला हो, लक्ष्मीची पावलेच आहेत तिची. तिच्या येण्याने आमचं घर खूप बदललं. ती लक्ष्मीच्या पावलाने आमच्या घरात आली. नणंदबाईंच्या डोळ्यातील पाण्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. माऊली द्या. ती सुंदरच आहे खूप, काय काळजी नाही, काय बघायला लागत नाही. नंदा पाहुणे रावळे येईन तेवढ्यांना वाटेल होती. छान आहे, तुमची काळजी घेते. घेते. हो, हा, मग चांगली सून मिळाली. हो की नाही? चांगली मिळाली. गावाबद्दल सांगायचं जावं थोडं चांगलंच आहे, व्यवस्थित आहे एकदम. संत तुकाराम महाराजांच्या ह्या याच्यात मी मुलीला दिली. ते माझंही भाग्य आहे मोठं, की म्हणजे माझ्या कुटुंबाचं, माझ्या वडिलांचं, आमचं काहीतरी पूर्व पुण्य असेल की अशा घरामध्ये माझी मुलगी गेली. आणि त्यामुळं बघा आज त्या संपूर्ण कुटुंबाची केंद्रबिंदू बनली आहे तुमची मुलगी. आणि या सगळ्यांचं, आणि ज्या वेळेला नणंदबाई अशी पावती देतात ना त्यावेळेला त्याच्यात काही उजवडावं नसतं. हा? ते जे मनात आहे ते आज व्यक्त केलं, फक्त मुखातून नाही तर डोळ्यातून सुद्धा सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे. मी लहान जाव आहे त्यांची. तर माझं लग्न त्यांच्या 2 वर्षानंतर झालं. आणि ज्यावेळी मी नवीन पाय ठेवला ह्या घरात तर मला समजेन असं म्हणजे काही कळत नव्हतं, पण त्यांनी खूप कोऑपरेट केलं मला. आणि हे आमचे जेठ मोठे, आमचे कुठलेही काही प्रॉब्लेम झाले, इवन भानगडी जरी झाल्यात मिस्टरांच्या आणि माझ्या, तर ते सॉल्व्ह करतात आमच्या भानगडी. तर कुठे हे काय केवढ्या भानगडी करता हो? प्रत्येक भानगडीत ते व्यवस्थित हे करतात, कोऑपरेट. बरोबर. आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. ही जी उशी आहे ही उशी पुढे पुढे पास करायची सगळ्या जितक्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकडे. गाणं थांबणार तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा असेल प्रेमळ. ती शिक्षा जर पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. म्युझिक. बघूया कुठली ही शिक्षा. एखादा अभंग किंवा भजन म्हणायचंय तुम्हाला, कुठलंही म्हणा. तुकाराम महाराजांचा एक छोटासा अभंग, लहानपणापासून मी जो बोलत होते ते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, सिहार गळा कासे पितांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला झी मराठीकडून ही भेटवस्तू केली. एका मराठी गाण्यावर नाच करायचा. आता आम्हाला नाही माहिती, बघा बक्षीस यांना मिळून द्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं. जोरदार नाच होता तुमचा, माहिती आहे का.
इयत्ता चौथी 1. वार्षिक स्नेहसंमेलन असल्यासारखं त्यांनी खूप छान होता प्रयत्न. अभिनंदन. ती भेट होती. अभिनंदन. म्युझिक. चमच्याच्या सहाय्याने रांगोळी बाटलीत भरायची आहे. 1 मिनिटाची वेळ आहे. संपूर्ण बाटली तुम्हाला ती भरायची आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झालेली आहेत. तीस सेकंद झाली. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. 20 सेकंद राहिली. बघूया बक्षीस मिळवून देणार का आज. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन. 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुमच्याबद्दल काही जणांनी आरोप केलेले मान्य आहेत तुम्हाला? आरोप तर पाहू दे, काय होत आहेत. आपण फार हळवे आहात, त्यामुळे पटकन डोळ्यात पाणी येतं. हो. चांगलं आहे, हो की नाही? तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवता. आरोप मान्य. एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण वडापाव मिळाला का तुमचं काम. मान्य आहे. म्हणजे वहिनी रुसल्या बऱ्याचशा घरांमध्ये की गुलाबाचं फूल देणं वगैरे आपण बघितलेलं आहे. पण इथे वहिनी रुसल्या आणि वडापाव दिला का सगळं. साधारणतः महिन्यात किती वेळा वडापाव असतो? रोज म्हटलं तरी खाऊ शकते. मामी वडापाव खूप छान करतात. वडापाववर निबंधच लिहिलेला आहे. कधी कधी पाव लहान आणि वडा मोठा असतो आणि त्या आम्हाला देण्यापेक्षा स्वतःच आवडीने खातात. म्हणजे वडापाव देण्यापेक्षा खाण्यासाठी त्या करतात आणि राहिला तर बिचारा भाच्यांना मिळतो, हे लक्षात आलेलं आहे. दुर्गुण आठवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आठवत नाही. इतकं छान या सगळ्यांनी तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? तर असं काय वाटत होतं, स्वभावात तसा हा प्रत्येक समोरच्यावर पटकन विश्वास ठेवते. सगळ्यांना ना त्यांच्या बाजूने विचार करून मला असं वाटतं की नाही का, की आता मी जर त्या जागी असते तर काय वाटलं असतं हे आधी मी विचार करते. त्यामुळे मला जास्त त्रास होतो त्याचा. वहिनीने स्वभावात बदल करायचाच असेल तर कुठला केला पाहिजे? नाही, अशीच चांगली आहे ती. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? फिरायला नेलं पाहिजे, नेतच नाही बाहेर कुठं. आज बघा, या उत्सवाच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे. आज वहिनींना एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा? वारीवर न आल्यावर जाईल. नक्की. नक्की. आळंदीपर्यंतच नेऊ नका, जरा प्रवास लांबचा होऊ द्या. माझं माहेरच तिथे आहे, म्हणून तिथपर्यंत हे कुटुंब जसं हसत आहे तसंच हसत राहू. या कुटुंबाला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे. म्हणजे लावियले रोप आणि त्याचा आता एवढा मोठा वृक्ष झालेला आहे. या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती प्रसन्न असं हसू आहे, आनंद आहे आणि खात्री आहे की दिवसागणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वाढतच राहणार आहे. कारण या घरामध्ये आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा निघूया पुढच्या प्रवासात. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या या आषाढी निमित्त वारी विशेष भागातल्या पुढच्या भागात. नमस्कार.